हॅलो, नमस्ते प्रणिपात विद्यार्थी मित्रांनो. मंडळी, तुम्ही गव्हर्मेंट कॉलेजमधून शिकलात. तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी लोणारे या युनिव्हर्सिटीमधून जे अटॅच असणाऱ्या कॉलेजमधून शिकला आहात. तुम्ही तुमची पदवी किंवा पदविका कंप्लीट केलेली असेल आणि आता तुमची धावपळ चाललेली आहे. जवळपास तुमचं सिलेक्शन होत आहे आणि तुमची धावपळ चाललेली आहे की मार्कशीट, त्यानंतर प्रोविजनल सर्टिफिकेट, कन्वर्जन सर्टिफिकेट, मायग्रेशन सर्टिफिकेट किंवा TC या सर्व महत्त्वाचे डॉक्युमेंट्स कसे मिळवायचे आणि याची प्रोसेस काय आहे हे तुम्हाला माहीत आहे का? जर नसेल माहीत तर व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम कॉलेजमधून TC कशी काढायची आणि त्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स लागतात. TC का बरं सांगतो आहे? फर्स्ट TC यासाठी, जर तुम्हाला तुमच्या मार्कशीट मिळालं असेल, सपोज तुमच्या कॉलेजमध्ये आल्या असेल, कदाचित येऊसुद्धा नाही शकत. बरेचसे कॉलेजमध्ये आपल्या युनिव्हर्सिटीकडून म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणारेकडून मार्कशीट येत नाहीत. आल्या तर खूप डिले करतात यायला. त्यामुळे मी जे व्हिडिओ आहेत व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो माझ्या परीनं. तर तुम्हाला जर प्रोविजनल डिग्री सर्टिफिकेट लागत असेल किंवा कन्वर्जन सर्टिफिकेट लागत असेल तर त्यासाठी तुमची एकतर TC असणं आवश्यक आहे किंवा नो ड्यूज फॉर्म, त्यालाच एक ऑप्शनल नाव आहे, क्लिअरन्स फॉर्मसुद्धा म्हणतो आपण त्याला. तर हे जे सर्व डॉक्युमेंट्स आहेत हे आपल्याला लागतात. आता तुम्हाला TC काढण्यासाठी सुद्धा क्लिअरन्स फॉर्म लागतो, तर प्रोविजनल डिग्रीसाठी सुद्धा क्लिअरन्स फॉर्म लागतो. मग एवढी घाईगडबड किंवा दोन क्लिअरन्स फॉर्म काढण्यापेक्षा एकच वेळा क्लिअरन्स फॉर्म काढून पहिले TC काढून घेतली कॉलेजमधून आणि नंतर तिकडे प्रोविजनल डिग्री सर्टिफिकेटसाठी युनिव्हर्सिटीमध्ये किंवा सब रिजनल ऑफिस युनिव्हर्सिटीचं, जिथे औरंगाबाद, नागपूर आणि आणखी 2 ठिकाणी आहेत, जर त्या ठिकाणाहून आपण जर घेतली, जर पहिले TCच काढून घेतली कॉलेजमधून तर काय होणार? तर ते बेस्ट राहणार माझ्या मते. म्हणजे तुम्हाला पुन्हा पुन्हा क्लिअरन्स फॉर्म काढण्याची गरज राहणार नाही कॉलेजमधून. तर ते सांगतो तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये की कॉलेजमधून TC कशी काढायची. प्रत्येक कॉलेजची स्टेप थोडीफार वेगळी असू शकतो मित्रांनो. तर त्यामध्ये काही गडबड, काही थोडं मागं पुढं झालं तर मला माफ करावं. आणि जर बरोबर जर वाटलं आहे तुम्हाला की असेच डॉक्युमेंट असतात बा म्हणून, तर मला नक्कीच सांगा. माझं जे कॉलेज होतं ते गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यवतमाळ हे कॉलेज होतं. तर त्यामुळे मी माझी TCसुद्धा काढलेली आहे, ते तुम्हाला दाखवतो आहे मी. आणि TC काढायला कमी जास्त 4 महिने झाले आज. हे आहे माझे TC. मी तुम्हाला फुल्ली तर दाखवू नाही शकत, कारण की माझेसुद्धा काही पर्सनल रिजन असतात, त्यामुळे मी संपूर्ण नाही दाखवणार. ही माझी TC आहे, त्यासोबत माझ्याजवळ मायग्रेशन सर्टिफिकेटसुद्धा आहे. तर यासाठी काय करायचं तुम्हाला जर काढायची असेल तर यासाठी सर्वप्रथम एक तर तुमच्या हाताने लिहिलेला अर्ज लिहायचा कॉलेजला, किंवा मग कम्प्युटरमधून एक तयार करून घ्यायचा, ChatGPT करून तयार करून घ्यायचा आणि तो कॉपी पेस्ट करून त्याची PDF करायची. त्यानंतर 7व्या आणि 8व्या सेमिस्टरची तुमची मार्कशीट असायला हवी. मार्कशीटमधलं तर आता युनिव्हर्सिटीमध्ये चालेल का? नाही मित्रांनो. तुमचा जो ऑनलाईन रिझल्ट लागतो तोसुद्धा चालेल, किंवा मग तुमच्या जो युनिव्हर्सिटीचा ॲप्लिकेशन राहतो, ॲप राहतो, त्यामध्ये सुद्धा होतो. जसा तुमच्याकडे पहिल्या माध्यमातून दिसेल तो ऑनलाईन रिझल्ट जरी तिथं शो केला कॉलेजकडे, त्याची प्रिंट काढून घ्यायची आणि त्या आपल्या दस्तऐवजला डॉक्युमेंट्सला लावायची. आणि त्यानंतर जर तुम्ही DSY असेल किंवा रेग्युलरचे विद्यार्थी असेल तर SBI फी रिसिप्ट लावायच्या. रेग्युलर असेल तर 4ही वर्षाच्या लावायच्या आणि DSY असेल तर 3 वर्षाच्या लावायच्या. हे किती डॉक्युमेंट झाले? 3 झाले. त्यानंतर चौथं जे डॉक्युमेंट आहे, चौथं डॉक्युमेंट घ्यावं लागते आपल्याला अंडरटेकिंग फॉर्म, म्हणजेच त्याला आपण हमीपत्रसुद्धा म्हणतोच. आणि त्यानंतर 5वं जे डॉक्युमेंट्स आहेत, DBT स्कॉलरशिप रिसिप्ट. ज्या तुमच्या DBTवर लॉग इन केलं तुम्ही, तर त्यावर सरळपणे तुमच्या जे रिसिप्ट आहेत की स्कॉलरशिप तुम्हाला रिसिव्ह झाली आहेत बा म्हणून, तर ह्या सर्व तुम्हाला त्या DBT पोर्टलवर मिळून जातील. त्याचे स्क्रीनशॉट काढावे आणि त्याचे झेरॉक्स किंवा प्रिंट पाडून ते आपल्या अर्जाला लावावे. आणि त्यानंतर मी सांगितलंच तुम्हाला नो ड्यूज फॉर्म. हे जे 6 डॉक्युमेंट्स आहेत हे सर्व लावायचे. त्यानंतर कॉलेजला सबमिट करायचे, जेणेकरून जर दूरचा विद्यार्थी असेल
कॉलेजपासून 200-300 किलोमीटरवरचा जर विद्यार्थी असेल तर अगोदरच आपल्या मित्रांकडून किंवा ज्युनियरकडून तेवढी सेटिंग लावून ठेवावे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला येण्या जाण्यात त्रास होणार नाही. जर तुम्ही एका दिवसात करू इच्छिता तर कॉलेजला सकाळी 11च्या पहिले हजर राहा आणि दिवसभरात त्यांच्याकडून स्टुडंट सेक्शनकडून काम करून 4 ते 5पर्यंत पूर्ण आपलं काम करून टी सी काढून आपल्या बसस्टँडकडून गावी तुम्ही निघू शकता. म्हणजे राहण्याची किंवा खाण्यापिण्याची इतर ठिकाणी राहण्याची सोय तुमची ही बचावेल किंवा तुम्हाला थोडा त्रास कमी होणार, इझिली मिळून जाणार. त्यामुळे हे सांगतो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट्स करा. ही जी होती ही सर्व प्रोसेस तुमच्या टी सी काढण्याची होती. यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार की तुमच्या मार्कशीट कशा घ्यायच्या, कन्व्हर्जन सर्टिफिकेट कसं घ्यायचं आणि प्रोव्हिजनल सर्टिफिकेट कसं घ्यायचं. मी असे थोडे 5-5, 6-6 मिनटाचे व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगणार, एक स्टेप बाय स्टेप. तर हे जे होतं सर्व टी सीसाठी होतं. तर जो तुम्हाला फॉर्म पाहिजे म्हणता तुम्ही नो ड्यूज फॉर्मचा, हा तुमच्या कॉलेजमध्येच मिळतो. आणि अंडरटेकिंगचा जो फॉर्म आहे हा सुद्धा तुमच्या कॉलेजमध्येच मिळून जातो, आमच्या जे माझंही कॉलेज होतं 2021 ते 2025च्या या आर्थिक इयरमध्ये. तर ते दिवस खूप चांगले होते आमचे, छान होते. कोणी TCS तर कोणी गव्हर्मेंट सेक्टरमध्ये, वेगवेगळ्या ठिकाणीमध्ये वेगवेगळे विद्यार्थी गेले. 4 वर्ष आम्ही सोबत राहिलो. आता त्या आठवणी कशा जपून ठेवायच्या आणि कसे एकमेकांशी जोडलं राहायचं तितकं तर एकदम शक्य नाही. पहिले आम्ही 6-7 तास सोबत राहायचो, पण आता महिने 6 महिने, वर्षे काही चेहरे दिसत नाही मित्रांचे. तर असो, आमचेसुद्धा आठवणी आहेत. जशा तुम्ही आज एन्जॉय करत आहेत कॉलेज लाईफ, तसेच आम्हीसुद्धा खूप एन्जॉय केलेली आहे कॉलेज लाईफ. वेगवेगळे कारनामे करून, वेगवेगळे प्रसिद्धी मिळवून आम्ही कॉलेज पूर्ण केलं आहे. आनंद वाटते आम्हाला त्या गोष्टी आठवून आज पण. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.